अहिल्यानगर जिल्ह्याला सुद्धा मागच्या आठवड्याभरापासून जोरदार अशा पावसाचा फटका बसलाय। आज सकाळी पावसानं काहीशी उघडीप दिली आहे, मात्र तरी सुद्धा आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। दक्षिण नगर जिल्ह्यामधील शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड या भागामध्ये यंदा जोरदार पाऊस होतोय। आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनावरं, राहती घरं आणि शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान शेती कवड गावामधून नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। मागच्या आठवडाभरापासून अहिल्यानगर जिल्ह्याला प्रचंड पावसानं झोडपून काढलेलं होतं आणि काल देखील मुसळधार पाऊस हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेला पाहायला मिळाला। काल अनेक ठिकाणी जे आहे, पाथर्डी असेल, शेवगाव असेल, कर्जत, जामखेड असेल, या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि आज जर बघितलं तर आज सकाळी जरी उघडीप दिलेली असली तरी देखील या ठिकाणी अगदी या शेतामध्ये गुडघ्यापर्यंतचं पाणी जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तर तो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि या मध्ये जवळपास 599 घरांची पडझड झालेली आहे, 45 जनावरं ही दगावलेली आहेत, तर 3497 नागरिकांना सुरक्षित स्थळी जे आहे तर ते हलवण्यात आलेलं आहे। या संपूर्ण पावसामुळे 313 गावातील 2068 विहिरींचं देखील नुकसान झालेलं आहे। आज जरी पावसानं उघडीप दिलेली असली तरी शेतामधलं पाणी जे आहे तर ते तसंच असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। आता पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे आहे ना, पाणी ते लवकर जिरणार नाही। 8 दिवसापर्यंत असं पाणी राहणार आहे, पाऊस जरी नाही आला तरी। आणि याच्या आधी 4 दिवसापासून रोजच पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं पाणी जिरून जाण्याची काही शक्यताच नाही राहिलेली। आणि पाणी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ना, सोयाबीन पूर्ण सडून गेलंय, फुगलं आणि सडून गेलं ते। त्याच्यामुळं ते शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा होणार नाही त्याच्यापासून। सरकारने त्याला काही निकष नाही ठेवायला पाहिजे ना, काही असे एवढेच हेक्टरचं तेवढं जे शेतकऱ्याचं जेवढं नावावर आहे त्याला तेवढेच पैसे म्हणजे तेवढ्या प्रमाणात द्यायला पाहिजे, कारण सगळ्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे।